आता देशपातळीवरून एक मोठी बातमी येते। केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। कुस्ती संघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांचं निलंबन झालेलं आहे। संजय सिंग यांच्या निवडीला विरोध केला होता साक्षी मलिक यांनी। इतकंच नाही तर कुस्तीतून मी संन्यास घेत असल्याची घोषणा देखील केलेली होती आणि त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी विजय साळवी आता आपल्या सोबत आहेत। विजय। सौरभ, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा हा निर्णय नुकताच आपल्या हाती ही बातमी येते आणि ज्या पद्धतीच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या, म्हणजे ब्रिजभूषण सिंग बीजेपीचे खासदार यांच्या विरोधात शोषणाचे, लैंगिक शोषणाचे देखील आरोप होते आणि त्यानंतर या सगळ्या पैलवानांनी 40 दिवसांचं जंतर मंतरवर आंदोलन केलं। त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला सांगितलं, जेव्हा निवडणूक झाली, ब्रिजभूषण सिंग यांना उभं राहायला परवानगी नसली तरी त्यांचे जे आजूबाजूची मंडळी आहेत, त्यांचे निकटवर्ती आहेत, त्यांनाही तुम्ही उभं राहायला परवानगी देऊ नका। पण तसं काही घडलं नाही आणि संजय सिंग, ज्यांना उजवा हात म्हटलं जातं ब्रिजभूषण सिंग यांचं, ते निवडून आले अध्यक्षपदी। 40-7 सौरभ एवढ्या मोठ्या फरकाने आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा पैलवानांनी एक प्रकारचं आंदोलनच केलं, निषेध आंदोलन केलं असं म्हणावं लागेल। कारण साक्षी मलिक जिनं निवृत्तीच स्वीकारली, तू आता सांगितलंस, बजरंग पुनियानं स्वतःचा पद्म पुरस्कार जाऊन परत केला। यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला उशिरानं का होईना पण शहाणपण सुचलं आणि त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाला बरखास्त केले आणि त्याचवेळी संजय सिंग यांना अध्यक्षपदावरून दूर केलेलं आहे। सौरभ। विजय सर, आता या सगळ्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे? या वादावर पडदा पडण्याची शक्यता नाही, कारण ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व ब्रिजभूषण सिंग आहे ते पाहता या वादावर पडदा पडण्याची शक्यता खूप कमी आहे। कारण ब्रिजभूषण सिंग यांनी तेव्हाही सांगितलं, जेव्हा ते संजय सिंग निवडून आले, माझा थेट संबंध नसला याच्याशी, तरी दबदबा है और दबदबा बना रहेगा, या पद्धतीचं विधान ज्याच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप आहेत ती व्यक्ती करते आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून नवा अध्यक्ष 40-7 मतांनी निवडून येतो। याचा अर्थ या कुस्तीमध्ये किती त्यांची दहशत आहे हे आपल्याला एक प्रकारे समजून येतं आणि त्या दहशतीला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला आता वेसण घालावी लागणार आहे। पण ती वेसण घालता घालता वाद अनेक गोष्टी होण्याची शक्यता आहे। नेमक्या त्या घडामोडी आहेत येत्या काही दिवसात आपल्या समोर येऊ शकतील। सौरभ। बरोबर, धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।